हा चार्ट बघून कोणत्याही साईजची कुठल्याही मापाची फक्त एकाच मिनिटामध्ये बाही कटिंगची मापं तुम्ही काढू शकता. फक्त एकाच मिनिटामध्ये ब्लाऊज कुठल्या साईजचा आहे आणि ते बघून आपण परफेक्ट बाही रुंदी, बाही उंची आणि कॅप हाईट काढू शकतो. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला बाही कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात, बाहीची रुंदी काढता येत नाही, बाहीला कॅप हाईट किती घ्यावी हे लक्षात येत नाही, ह्या जे सगळ्या काही अडचणी आहेत त्यावरील परफेक्ट उपाय म्हणजे बाही कटिंगचा चार्ट आहे. हा चार्ट बघून तुम्ही परफेक्ट कोणत्याही साईजची बाही कटिंग परफेक्ट तयार करू शकता. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला बाही कटिंग करताना ज्या काही अडचणी येतात त्या येणार नाहीत. बऱ्याच जणीची बाही प्लेन येत नाही, बाहीमध्ये चुना पडतात समोरच्या भागामध्ये किंवा पाठीमागच्या भागामध्ये, किंवा बाही वरती खेचली जाते, दंडाच्या तिथं वरती खेचली जाते, हात वरती केल्यानंतर किंवा सहज जरी असलं तरी बाहीवरती खेचली जाते किंवा लूज पडते. जे काही प्रॉब्लेम असतील तर हा चार्ट बघितल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही. फक्त एकाच मिनिटामध्ये तुम्हाला बाही कटिंगचं माप सापडणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या बाही कटिंग कशी करायची ते लक्षात येईल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण बाही कटिंगला कोणत्या साईजला बाही रुंदी किती घ्यायची ते बघूयात आणि नंतर आपण उंचीमधचं बघूयात. सुरुवातीला आपण काय बघायचं आहे, कुठल्या साईजच्या बाहीला बाहीची रुंदी किती घ्यायची ते बघूयात आणि त्याच्यानंतर आपण हे बघूयात बाहीची उंची आणि कॅप हाईट, म्हणजे दोन्ही वेगळं वेगळं आहे. बाहीची उंची जेवढी असेल तेवढी कॅप हाईट घेतो आपण, साईजनुसार कॅप हाईट घेत नसतो. मेन पॉईंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. बऱ्याच जणींना वाटतं किती साईजच्या ब्लाऊजला कॅप हाईट किती घ्यायची, तर साईजनुसार कॅप हाईट न घेता बाहीच्या उंचीनुसार कॅप हाईट घेत असतात आणि साईजनुसार बाहीची रुंदी घेत असतात. हे दोन्ही पॉईंट वेगळे वेगळे आहेत. सुरुवातीला आपण साईज आणि बाहीची रुंदी बघूयात, त्याच्यानंतर आपण बाहीची उंची आणि कॅप हाईट बघूयात. तर बघा, मी हे झाकून ठेवलेलं आहे अस्तरनी, कारण हे आपल्याला कन्फ्यूज होऊ नये त्यासाठी. समजा आपण आत्ता 28 पासून 48 साईजपर्यंत पूर्ण साईज ही आहे ती एक साईडला लिहून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भागही मी काढून दिलेला आहे. तुम्हाला बाहीची रुंदी काढण्यासाठी हा चार्ट लिहून घेतला. साईज कुठली आहे बघायचं आणि साईज कुठली आहे बघितल्यानंतर लगेच तुम्हाला कोणत्या साईजला बाही रुंदी किती घ्यायची ते लगेच लक्षात येईल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे छोट्या छोट्या अडचणी आहेत ते तुम्हाला बाही कटिंगमध्ये येणार नाहीत. 28 साईजचा ब्लाऊज आहे तर बाही रुंदी किती घ्यायची आपल्याला 7 इंच. छातीचा चौथा भाग किती येतो 7 येतो, 7 चौक 28 बरोबर. म्हणजे 28 साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस बाहीची रुंदी किती घ्यायची आहे आपल्याला, बरोबर 7 इंच घ्यायची आहे. कमी करायचं नाही किंवा जास्त करायचं नाही, जेवढं आहे तेवढं घ्यायचं. त्यामुळं बाही कटिंग आपली परफेक्ट येते. त्याबरोबर 30 साईजचा ब्लाऊज आहे, 7.5 इंच बाहीची तुम्हाला रुंदी घ्यायची आहे बरोबर. 32 साईजचा ब्लाऊज आहे, 8 इंच बाहीची रुंदी घ्यायची. 34 साईजचा ब्लाऊज आहे, 8.5 इंच बाही रुंदी घ्यायची आहे. 36 साईजचा ब्लाऊज आहे आपल्याला तर 9 इंच बाहीची रुंदी घ्यायची. 38 साईजचा ब्लाऊज आहे, 9.5 इंच बाहीची रुंदी घ्यायची. 40 साईजचा ब्लाऊज आहे, 10 इंच घ्यायचं. 42 साईजचा ब्लाऊज आहे, 10.5 इंच घ्यायचं. 44 साईजचा ब्लाऊज आहे तर 11 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे. 46 साईजच्या ब्लाऊजसाठी 11.5 इंच बाही रुंदी घ्यायची आहे आणि 48 साईजच्या ब्लाऊजसाठी 12 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे. ह्या पद्धतीनं तुमचा ब्लाऊज किती साईजचा आहे त्यानुसार तुम्हाला बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि साईज ठरवायची आहे आपली. कुठल्या साईजचा ब्लाऊज आहे त्यानुसार आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे. आता हा चार्ट लिहून घेतला. तुम्ही जर 40 साईजचा ब्लाऊज कट करत असाल तर तुम्हाला 10 इंच बाहीची रुंदी लगेच लक्षात येईल. 42 साईजचा ब्लाऊज कट करता तर लगेच 10.5 इंच बाहीची रुंदी किती घ्यायची ती लक्षात येईल. ह्या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करताना बाहीची रुंदी किती घ्यायची व्यवस्थित एकदम क्लिअर मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ही बाही रुंदी तुम्हाला कधीही कमी पडत नाही. उलट थोडंफार अर्धा इंच वगैरे जास्त होईल, पण बिलकुल कमी पडणार नाही. थोडंसं अर्धा इंच जरी जास्त झालं तर आपण ते कट करू शकतो, पण कमी पडलं तरी ब्लाऊज चुकतो. त्यामुळं तुम्हाला ह्या पद्धतीनं बाहीची रुंदी घ्यायची आहे. त्यामुळं आपला ब्लाऊज परफेक्ट येणार आहे. ठीक आहे, तर बाहीची साईजनुसार रुंदी घ्यायची हे लक्षात आलं. साईजनुसार बाहीची रुंदी घ्यायची आहे आणि बाहीच्या उंचीनुसार आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. आता हे बघूयात. आता ब्लाऊज आपला कुठल्याही साईजचा असला तरी बाहीची उंची कमी जास्त असते. साईजनुसार बाहीची उंची नसते, प्रत्येकाच्या आवडीनुसार बाहीची उंची असते. आपल्याला बाहीची रुंदी आहे ती बरोबर साईजनुसार टाकायची आहे, पण बाहीची उंची जी आहे ती आपल्या आवडीनुसार असते आणि बाहीची उंची आवडीनुसार असेल त्याच पद्धतीनं कॅप हाईट ही असते. ठीक आहे, तुमच्या बाहीची उंची जर शिलाई मार्जिन मिक्स न करण्याच्या अगोदर तयार बाहीची उंची जितकी आहे आपली तयार बाहीची उंची जर तुमची 2 इंच असेल, कॅप हाईट तुम्हाला 1 इंच घ्यायचं आहे. 3 आणि 3.5 इंच असेल तर तुम्हाला कॅप हाईट जी आहे ती
1.5 इंच घ्यायचं आहे. 4 आणि 4.5 इंच बाहीची उंची असेल तर 2 इंच तुम्हाला कॅप हाईट घ्यायची आहे. 5 आणि 5.5 इंच बाहीची उंची असेल तर कॅप हाईट तुम्हाला 2.5 इंच घ्यायची आहे. 6 आणि 6.5 इंच बाहीची उंची असेल तर तुम्हाला 3 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. 7 आणि 8 इंच असेल तर 3.5 इंच घ्यायचं आहे. इथं बघू शकता आपण 6 आणि 6.5 असेल तर 3 इंच घ्यायचं आहे. बाहीची उंची 6 इंच आहे, 6.5 इंच आहे तर 3 इंच घ्यायचं. 7 इंच, 7.5 इंच, 8 इंच जर असेल तर 3.5 इंच घ्यायचं. 7 इंचच्या पुढचे जी बाही कटिंग आहेत 7 इंच, 8 इंच, 9 इंच, 10 इंच, 11 इंच, 12 इंच, 13, 14, 15, 16 ड्रेससाठी असो किंवा ब्लाऊजसाठी असो तेवढ्यासाठी 3.5 इंच घ्यायचे आहे. म्हणजे 7 इंचापासून पुढं 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 त्याच्यासाठी 3.5 इंच कंपल्सरी कॅप हाईट घ्यायची आहे. म्हणजे इथून पुढच्या सर्व उंचीच्या बाहीसाठी तुम्हाला कॅप हाईट जी आहे ती 3.5 इंच घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला साईज, बाही रुंदी, बाहीची उंची आणि कॅप हाईट किती घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. हा चार्ट लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित, असं मी तुम्हाला इथं दाखवते. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित असं लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला बाही कटिंग करताना एकही अडचण येणार नाही. परफेक्ट असा बाही कटिंगचा चार्ट आहे. यामध्ये साईज दिलेली आहे, छातीचा 4था भाग दिलेला आहे, बाहीची रुंदी दिलेली आहे. अशा पद्धतीने कुठल्याही साईजच्या बाहीची कटिंग करताना तुम्हाला एकही अडचण येणार नाही. परफेक्ट ब्लाऊजसाठी, बाहीसाठी तुम्ही हा चार्ट खूप उपयुक्त आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.